अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार आणि आहे या दिवशी दसरा। दसरा सण हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो। हा सण बघा उद्या 2 ऑक्टोबरला गुरुवारी आलेला आहे। हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी वाईटावर चांगल्यांचा विजय साजरा केला जातो। तर आता बघा, दसऱ्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते। दसरा हा सण भगवान रामाचा रावणावर झालेला विजय आणि देवी दुर्गाने महिषासुरावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करून देणारा सण आहे। आणि या दिवशी रामलीलाची समाप्ती सुद्धा होते आणि रावण दहनाचा कार्यक्रम असतो। या सणाच्या वेळी शस्त्रपूजा आणि देवी लक्ष्मीची पूजा देखील साजरी केली जाते। आता दसरा हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला येतो, त्यामुळे दरवर्षी त्याची तारीख बदलते। प्रत्येक वर्षी वेगवेगळी तारीख येते। अशा या 3.5 मुहूर्ताच्या दसऱ्यातील उद्या आपण काही वस्तू खरेदी करत असतो, कारण उद्या खरेदी करणाऱ्या वस्तूसाठी आपल्याला कोणताही मुहूर्त वेळ बघावी लागत नाही। 3.5 मुहूर्तामधील हा मुहूर्त आहे। जसं अक्षय तृतीया, दसरा, पाडवा, तसं हे दसरा हा सण आहे। आणि उद्या आपल्याला बघा, कोणी सोनं खरेदी करतं। सोनं खरेदी करणं फार अवघड झालेलं आहे, कारण सामान्य लोकांना सोनं खरेदी करणं अवघड आहे। कारण 1,12,000 काही 14,000 आज सोन्याचा रेट आहे आणि 1,14,000 म्हणजे फार आहे। त्यामुळे सोनं खरेदी करणं तर शक्य नाही, पण ज्यांना सोनं खरेदी करायचे त्यांनी उद्या सोनं खरेदी करू शकता। कोणी हिरे, कोणी पाचू, कोणी माणिक, कोणी प्लॅटिनम, बरेच लोक खरेदी करतात। आता बघा, उद्या कोणी घर खरेदी करतं, कोणी जागा खरेदी करतं, कोणी शेत खरेदी करतं, कोणी बंगला गाडी खरेदी करू शकतं, 2 व्हीलर 4 व्हीलर, कोणी मिक्सर, कोणी फ्रीज, कोणी वॉशिंग मशीन, कोण सायकल, लहान मुलांसाठी वस्तू, असं काही ना काही उद्या खरेदी करत असतात। तर उद्या आपल्याला ह्या वस्तू खरेदी करून आणल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरात आल्यानंतर त्याची पूजा करायची आणि त्यानंतर वापरायच्या। आता उद्या एक 2-3 मी उपाय सांगणार आहे, ते उपाय तुम्ही उद्या नक्की करा, त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। आता सगळ्यात पहिल्यांदा उद्या एक चांदीचं आपट्याचं पान तुम्ही खरेदी करायचं आहे। हे चांदीचं आपट्याचं पान अगदी छोटं जरी तुम्ही आणला तरी चालेल, 400, 500, 300 रुपयेपर्यंत येईल। मोठं आणायचं असेल तर मोठं आणा, छोटं आणायचं असेल तर छोटं आणा। ते चांदीचं आपट्याचं पान घरी आणल्यानंतर तुम्ही त्याची पूजा करायची। हळद कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं, अगरबत्ती, धूप दीप ओवाळायचं आणि ते पान आपट्याचं तुम्ही महाराजांच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं दिवसभर। संध्याकाळी ते पान तुम्ही काय करायचं, एका लाल कापडमध्ये किंवा लाल कापडाची पुरचुंडी मिळते त्यामध्ये बांधून तुम्ही ते तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवायचं। हा पहिला उपाय। दुसरा उपाय बघा, जी श्रीमंत व्यक्ती आहे, बघा श्रीमंत म्हणजे फक्त पैशानं नाही, 2 नंबरचा धंदा करून पैसे मिळवलेली, आकडा खेळून पैसा मिळवलेली श्रीमंत व्यक्ती असेल किंवा दारूच्या अड्ड्यावर बिअर बारमध्ये पैसा मिळवून जी श्रीमंत व्यक्ती आहे अशी नाही, जी व्यक्ती बुद्धीने श्रीमंत, मनापासून श्रीमंत, जी व्यक्ती कष्टानं पैसा मिळवून श्रीमंत झाले, जी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या घरामध्ये वादविवाद नाही, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये सदैव आनंद आणि घर सदैव सुखी असतं, अशा श्रीमंत व्यक्तीच्या घरातून तुम्हाला एक चांदीचं पान मागून घ्यायचंय। आता तुमच्या जवळपास तुमच्या घरातील मामा असतील, मावशी असेल, बहीण असेल, भाऊ असेल, कोणी नाही कोणी कष्टानं श्रीमंत झालेलं असेल, त्यांच्याकडून तुम्ही एक छोटंसं चांदीचं पान मागून घ्यायचं। आता हे तुम्ही आदल्या दिवशी मी का सांगते, का तर तुम्ही आधी त्यांना सांगितलं तर ते आणून तुम्हाला ठेवतील आणि उद्या तुम्ही त्यांच्याकडून आणून घ्यायचं आणि ते तुम्ही देवघरात पूजा करायची त्या पानाची। त्या पानाची पूजा करत असताना तुम्ही हळद कुंकू, अखंड तांदूळ, अक्षदा, फूल व्हायचं, अगरबत्ती, धूप दीप ओवाळायचं
आणि ते तुम्ही कायम तुमच्याजवळ पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सतत तुमच्याकडे अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती होईल. आता तिसरा उपाय तो स्वामींचा उपाय, अतिशय महत्वाचा. स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातला तोडगा म्हणा, सेवा म्हणा, उपाय म्हणा, काही म्हणायचं ते म्हणा, पण अतिशय प्रभावी हा उपाय तुम्ही नक्की करायचे. बघा, असे आपट्याची 3 पानं घ्यायची, 1, 2 आणि 3, ही 3 पानं घ्यायची. आता जेवढ्या तुमच्या घरात व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींसाठी प्रत्येकाला ह्या एवढी पानं वेगळी घ्यायची. आता हे 1 पान, हे दुसरं पान आणि हे तिसरं पान जे आहे ते तिसरं पान इथून कट करायचं, अर्ध करायचं, म्हणजे 2.5 पानं झाली. आणि ही 3 पानं तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायची, तुमच्या हातामध्ये घ्यायची, स्वच्छ धुवायची, पुसायची, तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची. तुम्ही देवघरात बसायचं आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा 11 माळी मंत्र 11 वेळा नाही, 1 माळ नाही, 11 माळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा. 11 माळा नवार्णव मंत्र म्हणायचा. किती वेळा? 11 माळा. आणि 1 वेळ तुम्ही विजय सूक्त. आता नित्यसेवेच्या पुस्तकात विजय सूक्त नाही, तुम्ही गुगलला सर्च केला तर विजय सूक्त म्हणून येईल, ते वाचायचं 1 वेळ. हे सगळं 3 वेळ तुम्ही ह्या पानावरती टाकायचं. 1, 2 आणि हे 2.5 पानं घ्यायची आणि हातात घेऊन तुम्ही हे प्रत्येकाचं वेगळं करायचं आहे. मुलगी असेल मुलगीला वेगळं, पती असेल पतीला वेगळं, मुलगा असेल मुलग्याला वेगळं, सासू असेल सासूला वेगळं, तुम्ही स्वतः वेगळं, प्रत्येकानं हे वेगळं करायचं. त्यानंतर ही पानं तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी ह्याची पुरचुंडी बांधायची. लाल सुती कापड घ्यायचं किंवा रेशमी घ्यायचं किंवा लाल तुम्हाला केंद्रामध्ये छोटी पिशवी मिळते ती घ्या, त्यामध्ये हे घालायचं, बांधून तुम्ही तुमच्या जवळ पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये कायम ठेवायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामासाठी जाल, बघा तुम्ही एखादा बिझनेस करत असाल, टेंडर असेल, एखादा व्यवसायाच्या मध्ये तुम्हाला काम मिळणार असेल, तिथे जाताना हे तुम्ही परत त्या पुरचुंडीमधून काढायचं, हातामध्ये घ्यायचं. त्यानंतर परत देवघरामध्ये बसून तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र, 11 माळी नवार्णव मंत्र आणि 1 वेळ श्री विजय सूक्त हे म्हणायचं आणि बरोबर घेऊन जायचं. तुम्हाला त्यामध्ये विजय मिळेल. आता मुलांच्या एक्झामसाठी असेल, मुलं एक्झामला जाणार आहेत, मुलांनी केलेलं जे आहे ते त्यांना घ्यायला लावायचं, देवघरात बसायला लावायचं, त्याच्यावरती हातात घेऊन 11 माळी स्वामी समर्थ नवार्णव मंत्र विजय सूक्त म्हणायला लावायचं आणि हे त्यांच्या बॅगमध्ये घालायला लावायचं. जिथं परीक्षा केंद्र आहे तिथंपर्यंत जरी तुम्ही त्यांनी घेऊन गेले, बाहेर बॅगेमध्ये ठेवलं तरी चालेल. आता मुलांच्या इंटरव्ह्यू आहे, नोकरीच्या प्रमोशनमध्ये आहे, ह्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी हा उपाय 2.5 पानांचा आहे. तुम्ही नक्की हा उपाय करायचा. उपाय कसा करायचा कळलं का? उद्या 2.5 पानं घेऊन त्यावरती 11 माळी स्वामी समर्थ मंत्र, 11 माळी नवार्णव मंत्र, 1 वेळ विजय सूक्त. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही कामासाठी बाहेर पडणार आहे त्या दिवशीच हे काढायचं, हातामध्ये घ्यायचं, परत 11 माळी नवार्णव मंत्र, 11 माळी स्वामी समर्थ मंत्र, 1 वेळ विजय सूक्त हे म्हणायचं. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अतिशय प्रभावी हा उपाय आहे. घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती व्हावी, अलक्ष्मी निघून जावी, सदैव लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये विजय व्हावा असं होत असेल तर हीच 2.5 पानं तुम्ही घ्यायची हातामध्ये उद्या आणि त्याचा वेगळा उपाय केला तरी चालेल. त्यानंतर ह्यावरती 11 माळी स्वामी समर्थ मंत्र, 11 वेळा नवार्णव मंत्र, 1 वेळ श्री सूक्त, 1 वेळ व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळ विजय सूक्त वाचायचं आणि ह्याची पुरचुंडी बांधून तुम्ही नेहमी तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवायचं. यामुळं सदैव तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल.
हे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आहे आणि विजय प्राप्ती म्हणजे जिथं जिथं जाल तिथं तिथं तुमचा विजय निश्चित होईल, कारण उद्या विजयादशमी दसरा, त्यामुळे नक्की हा उपाय करा, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। पानं अजून एकदा बघा, संपूर्ण एक पान आहे, हे दुसरं संपूर्ण पान आहे आणि हे तिसरं आहे ते संपूर्ण पानातलं अर्ध पान मी कट केलेलं आहे। अशी अडीचच पानं घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ज्या ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूसाठी कामासाठी जाल त्या वेळेला उपाय करून स्वामींच्या चरणाजवळ लावून स्वामींना प्रार्थना करून जावा, तुम्हाला नक्की स्वामी यश देतील, विजय करतील। नक्की उपाय करा। व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा नवीन उपाय बघत असतील त्यांनी जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा। आवाज थोडासा बिघडलेला आहे, थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे आवाज थोडासा खरखर आहे, त्यामुळे समजून घ्या। सॉरी आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात सदैव सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये तुमचा विजय झाला असं म्हणते। दुर्गा मातेला, स्वामींना, लक्ष्मी मातेला प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।